बीडमध्ये नगरपालिकेच्या समोरचा एक व्हिडिओ काही वेळापूर्वी व्हायरल झालेला आहे आणि यामध्ये भाजप कार्यकर्ते आणि एमआयएमचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत योगेश क्षीरसागर आहेत, भाजपा नेते. काय सांगाल, तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होतात. त्या व्हिडिओमध्ये दिसते तुम्ही बाहेर पडताना ह्या सगळ्या घोषणाबाजी जी होती ती केली जात होती. काय नेमका प्रकार तिथे घडला होता? आज बीड नगरपालिकेमध्ये निवडणुकीच्या अनुषंगानं अर्ज छाननीची प्रक्रिया होती आणि त्यासाठी सगळेच विविध पक्षातले उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते, सहकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यावेळेस नगरपालिकेसमोर आम्ही त्या ठिकाणी असताना काही एम-आय-एमचे पक्षाचे जे कार्यकर्ते आणि पदाधिकारी होते, त्यांनी कारण नसताना काही घोषणा अशा दिल्या, की ज्या त्यांच्या पक्षाच्याही नव्हत्या. पण धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य, घोषणा देणं, हे मला वाटतं काही निवडणुकीदरम्यान लोकांना पचणारं नाही. ते लोकांमध्ये कुठंच नाही. आणि तुम्हाला जर आठवत असेल, तर मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा एम-आय-एमला आम्हीच पटकी दिली होती. आणि यावेळेस सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून एम-आय-एमला रोखण्याचं काम हे बीडमध्ये असल्या धर्मांध शक्ती येऊ न देणं, हे आम्ही बरोबर करून दाखवू. मात्र दोन्ही बाजूने ह्या सगळ्या घोषणाबाजी दिल्या जात होत्या. एका बाजूला तुम्ही होता, एमआयएमचे नेते शफिक शेख सुद्धा त्या ठिकाणी जात होते. हे सगळं व्हिडिओमध्ये दिसतं. दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. नेमकी कोणी सुरुवात केली होती आणि काय काय पुढे घडलं? नाही, आम्ही त्या ठिकाणी रोड क्रॉस करत होतो. त्याच्यामुळे पलीकडे कोण होतं ते मला तेवढं क्लिअर दिसलं नाही. गर्दी होती. पण तिकडून काही धार्मिक घोषणा देण्यात आल्या आणि त्याचं प्रत्युत्तर मग भाजपचे आमचे जे सहकारी आणि कार्यकर्ते होते त्यांनी दिलं त्या ठिकाणी. पुढे काय या संदर्भात तुमची भूमिका असेल? काय आव्हान असेल लोकांना? नाही, आम्हाला आव्हान, आम्ही मतं मागतो ते विकासाच्या मुद्द्यावर मागतो. त्यामुळं अशा प्रकारे जाणं पुढं हे काय आम्हाला पटत नाही. सर्व जाती धर्माच्या लोकांनी बीड शहरामध्ये गुण्यागोविंदाने राहावं, जे इतके वर्ष राहत आहेत. आणि असे जे पक्ष असतात त्यांचं ध्येय धोरणच हे असतं, की धर्माच्या नावावर कुठेतरी बिघाडा करायचा. आणि आपण जर बघितलं तर तिकीट वाटपात सुद्धा काही पक्षांनी अशा प्रकारचेच उमेदवार दिलेले आहेत. जिथं म्हणजे की धर्म आणि जातीच्या विषयावरती. जिथं की अनुसूचित जातीच्या महिलेसाठी जागा आहे, तर कुणाचं कोण नातेवाईक आहे, ते कोणत्या धर्माचं आहे किंवा कुणाची कोण सासू आहे, हे बघून त्या ठिकाणी उमेदवारी निश्चित करण्यात आली. 2 दिवसांपूर्वी विजयसिंह पंडित यांनी तुमच्याबद्दल बोलले, की तुम्ही अजितदादांना बालकांना शिकवण्याची पालकांना गरज नाही, अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य होतं. मला वाटतंय की ते एक जबाबदार पदावर आलेले आहेत आता. त्यांनी मी काय बोललोय ते आधी पाहायला पाहिजे. आदरणीय अजितदादांबद्दल मला ते वडिलांसारखे आहेत आणि कायम आदर त्यांचा मी केला आणि करत राहणार आहे. त्यामुळं त्यांनी न काही ऐकता असे स्टेटमेंट्स देणं हे पोरखेळ मला वाटतंय. आणि असले स्टेटमेंट बालक, पालक आणि मुरकूल, पापड्या ह्याच्यात त्यांनी पडू नये. तुमचं काय स्टेटमेंट होतं मग नेमकं अजितदादांच्या संदर्भात त्यांनी हे जे काही तुम्हाला प्रत्युत्तर दिल्याचं चर्चा आहे? नाही, मला जेव्हा प्रश्न विचारण्यात आला दादांबद्दल, की दादांनी यात काय भूमिका घेतली, तर मी सांगितलं वारंवार आमच्या वेगवेगळ्या स्तरावर पक्षात काय चाललंय, काय गोंधळ चाललाय, हे मी दादांपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून वारंवार पोहोचवल्यावर सुद्धा त्याची दखल पक्षश्रेष्ठींकडून घेण्यात नाही आली. आणि मला वाटतं काही मिसफीड त्यांना केला असेल म्हणून झाला असेल. पण त्याबद्दल माझी काही तक्रार नाही. मी माझ्या मार्गावर खुश आहे, आता मोकळा आहे. तुम्ही पत्रकार परिषद घेतली त्यावेळेला म्हटलं होतात, की काही लोकांकडून हस्तक्षेप होतोय बाहेरच्या. त्यावरती अमरसिंह पंडितांनी उत्तर दिलं आणि त्यांनी असं म्हटलंय, की राजुरीकर काय, गेवराईकर काय, एकच. मग गेवराईकर अगोदर आले, की राजुरीकर अगोदर आले बीड शहरामध्ये? हे गेवराईचं पार्सल 3 तारखेला परत गेवराईला गेलेलं आपल्याला दिसेल. त्या ठिकाणी गेवराईचा सुद्धा मध्यंतरी संभाजीनगरवरून येताना मी गेवराईला थांबलो होतो. आमच्या पक्षाचे सहकारी राजेदादा पवार साहेब आणि बदामाबांनी मला बोलवलं होतं. आणि त्या ठिकाणी जी परिस्थिती आहे आज, ते पूर्णच्या पूर्ण पॅनल हे भारतीय जनता पक्षाचं तिथं निवडून येतंय. त्यामुळे तिथंही काही त्यांना राहिलं नाही आणि बीडची जनता त्यांना लवकरच धडा शिकवेल. आणि स्वाभिमान बीडचा जगवणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी ते करून दाखवेल. आता तुम्ही उमेदवार दिलेले आहेत, सर्वच जागांवरती लढताय. कशा प्रकारचा प्रतिसाद आहे? कुठले मुद्दे तुम्ही घेऊन जनतेमध्ये जाणार आहात? या बीड शहराच्या ज्या अडचणी आहेत
त्या आम्हाला माहिती आहेत. शहराच्या विविध भागात जे जे कामं करायचेत, जे करायचे राहिलेत, जे झालेत आणि जे प्रक्रियेत आहे, त्याबद्दलची संपूर्ण माहिती आम्हाला आहे. या विकास कामांवर बीड सुरक्षित राहावं, विकसित व्हावं यासाठी आम्ही राजकारणात आहोत आणि ते आम्ही मुद्दे लवकरच आमच्या जाहीरनाम्यात प्रसिद्ध करू आणि बीडकरांना जसं बीड पाहिजे पुढे 5 वर्ष त्या प्रकारचा जाहीरनामा आम्ही तयार करू. धन्यवाद. आपल्यासोबत भाजपा नेते योगेश क्षीरसागर होते, ज्यांनी घोषणाबाजीचे जे व्हिडिओ समोर आलेले आहेत त्या संदर्भात माहिती देताना सांगितलं की बाहेर पडत असताना अचानक पक्षाच्या व्यतिरिक्त काही घोषणाबाजी करण्यात आली आणि त्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांनी देखील प्रत्युत्तरार्थ त्या ठिकाणी घोषणाबाजी केलेली आहे. दुसऱ्या बाजूला पंडितांना प्रत्युत्तर देताना त्यांनी गेवराईचं पार्सल 3 तारखेला बीडकर परत पाठवतील असं म्हटलंय. कॅमेरामन प्रमोद सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.